फसकन असे आपल्या याच्यापाशी आले, वावराच्या जरासे दूर आले आणि सायकल घेऊन जरासं अजून पुढे आले. तर आबाले असं आपण मागं पलटून पाहिलं. तर मागं पलटून तर त्याला एक बाई आणि एक लेकरू काकीत घेऊन मागं त्याच्या मागं मागं येताना दिसलं. त्या रोडनं. हो. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना स्टोरीज या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत, थोडे मागेपुढे होत आहेत. त्याचं कारण असं आहे की थोडा घरचा पण काम चालू आहे आणि ऑर्डर वगैरेचं पण थोडंसं मागेपुढे होत आहे. मित्रांनो, ह्या ज्या स्टोरी आहेत भूताच्या, ह्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या खेडेगावावरून आपल्याला जास्त ऐकण्यात येतात. असेच काही अनुभव आहेत, असेच काही किस्से आहेत लोकांचे, जे की लोक आपल्यापर्यंत शेअर करतात आणि तेच त्यांचे किस्से आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो. असाच एक किस्सा आहे मित्रांनो, जो की थरारक तर आहेच आणि अंगावर काटा आणणारे असे अनुभव लोकांचे जेव्हा त्यांनी आम्हाला त्यांचे जे किस्से आमच्यासंग शेअर केले, तेव्हा आम्ही एकटं जाण्याला पण असे भीतो. तर एकदा ती स्टोरी तुम्ही नक्की ऐका आणि ती जी स्टोरी आहे ते ऐकू आपण, म्हणजे ज्यांचे आजोबा आहेत त्यांच्याच नातापासून ते गोष्ट आपण ऐकू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष. तर मी एक कहाणी म्हणजे मित्राची आहे, तो काही सांगत नव्हता, तर मीच त्याच्यावरचं सगळं सांगतो. त्याच्या आबाची कहाणी आहे. तर ती गोष्ट समजा तरी पण 2 वर्षापूर्वीची समजा आबाचं सांगितली होती. आणि आबा आता ते राहिले नाही, कोरोना टाईममध्ये वारले ते. तर ते आबा सांगत होते, पण आम्ही जेव्हा गावामध्ये लाईट वगैरे जाते ना, तेव्हा आम्ही एकत्र बसून तर त्या आबासह मस्करी करत होतो. हां. तर आबा कहाणी सांगा. आबा सांगत होते, पण आबाचे जे बी कहाणी होते ते रिअल होत्या, आबासंग घडलेल्या. म्हणजे आम्हाला भीती वाटली पाहिजे, पण आम्ही तरी पण मस्करी घेत होतो. आबाने एक कहाणी सांगितली होती आम्हाला, म्हणजे आमच्या समजा गावाच्या बाहेरची. तर जतून शी स्टार्ट होते ना, तर ती म्हणजे गावाचं समजा तिथून गाव स्टार्ट होते. हा, मेन पॉईंट. आबाचा तो रोजचा रस्ता होता. तर आबाला एक वेळेस लई उशीर झाला घरी यायला, तरी त्याचे 10-10:30च्या पुढेच टाईम झाला होता. तेव्हा सगळेजण 8-8:30 पर्यंत झोपून राहायचे होते. हां, गावामध्ये येऊन. तर आबा आले, तर आबाले मेन पॉईंटवरती असं दुरूनच काहीतरी असं वाटे की कोणी बसलेलं आहे तिथे. म्हणजे रोडच्या मधात की कुठं? हां, रोडच्या मधात. तर आबा आले दुरून, म्हणजे आबा जरा डटकत होते. आबा काही घाबरले नाही. आबा सारखे दद कोण आहे बघू म्हणून. तर आबा आले, तिथून त्याने पाहिलं तर फक्त लहान लेकराचं शर्ट होतं. आबा म्हणत ते असं वाटले त्याला की कोणी बसेल होतं, दुरून दिसत होतं की त्यांना कोणतरी बसेल आहे म्हणून. पण जवळ गेलं ते शर्ट कसं काय, ते आबा म्हणजे विचारत पडले, हे शर्ट कसं काय, असं तर मला पूर्ण होऊ नाही शकत की तर ते पूर्ण हे दिसे. ठीक आहे, आबाने तर असं ऐकलं. आपण निघतच होते, त्या बाजूनच लेकराचा लढायचा आवाज येत होता तिथंच त्या पॉईंटवर. तर बाजूनच जरासा लढायचा आवाज आला. तर आपण जरा उतरले. आपण असं केलं, कोण आहे काय आहे, आवाज दिला तिथं. हां, तर ते आवाज नव्हता येत. तर आबा डबल निघाले. मग जास्त जोरात, म्हणजे मग बाईचा पण आवाज येत होता. दोघं पण एक साथ लढायचा आवाज येत होता. आबा म्हणतो, तिथला रात्री कोण लढत आहे, काय झालं असे. तर आबा असे उतरले. तर मग आबा असे जिकून आवाज येत होता, तर ती ईर होती. हां, तर ईर होती. तर आबा तिकडे गेले, त्या साईडनं गेले. तर मग आबाले एक आवाज मागून पण येत होता लढ्याचा आणि एक पुढून येत होता. आबा विचारत पडले की इकडे जायचं की इकडे जायचं. तर आबा इरीच्या इकडेच पण गेले, इरीच्या इकडे गेले. तिकडून जरा जास्त जोरात आवाज येत होता ना, तर इरीच्या साईडने गेले. तर ती जशी आपण जराशी ईर फक्त 2-3 पावलंच राहिली, तर आवाज बंद झाला. मागच्या साईडनं आवाज चालूच होता. तर
आबा विचार म्हणजे असं की आबा आता करू काय करू नेमकं हे नाही होईल आबाचं. आबाचं पूर्ण म्हणजे मग आबाची हे झाली हे काय झाली? म्हणजे आबाची पूर्ण आता भीती वाटतच द्यायला. तर आपल्या संग काय ना काही घडणार त्याला असं पूर्ण माहित होतं. पण आपण तरी पण पायाला हिंमत केली विहिरीत. आपण विहिरीत पाहिलं, विहिरीत आपल्याला काहीच नाही दिसलं. नाही आपल्याला असं जोरात मागून काहीतरी लागल्याने वाटलं त्याला. बुराट जोरात म्हणजे त्याच्या मस्तकी काहीतरी लागलं. त्याला असं कोणी असं वाटलं पण मारलं म्हणून. पण त्याने ते संग हे नाही केलं. त्याला लागलं. तर आपण फसकन असे आपल्या याच्यापाशी आले, वावराच्या जरासे दूर आले आणि सायकल घेऊन जरासं अजून पुढे आले. तर आबाले असं आपण मागं पलटून पाहिलं. तर मागं पलटून तर त्याला एक बाई आणि एक लेकरू काकीत घेऊन मागं त्याच्या मागं येताना दिसलं. हो त्याला दिसलं. तर आबा अजून पण आबा रोडच्या साईडनंच म्हणजे आता मागं पाहून सायकल चालवली त्याने पळले. तर आबा तिथेच रात्रभर पडेल होते. म्हणजे आबा बेवस पूर्ण म्हणजे त्याला हेच नाही झालं. बेवस मग त्यांना तेच कहाणी म्हणजे लोकांना सांगितली होती. कोणी यकीन केला कोणी नाही केला, पण त्याच्या संग तो अनुभव घडला होता. त्यानं मग आम्हाला सांगितलं होतं. आणि तुमच्या असं म्हणजे मनीधनी काही नाही घेतलं ती कहाणी? नाही अजून पण म्हणतात की आहेत ते तिथं दिसते लोकांना. हां कोणाचा अनुभव वेगळा आहे. म्हणजे कोणी म्हणते मटण घेऊन गेल्यानंतर हे होते. कोणी पार्टी करायला जाते ना तेव्हा त्याच्या संग सध्या म्हणजे दरवेळेस पार्टी जेव्हा करतात लोक त्याचे भांडणं लागतील. ते एक तर भाजीच खतम होते. असे त्याच्या संग घडतात. मग ती शी तुमच्या गावाला लागून आहे का? हां थोडं गावाला लागून. मग तुमच्या कधी असं घडलं नाही का कधी? नाही घडलंच नाही सध्या. पण आपण जे सांगितलं अजून पण आम्ही तिकडे काही जात नसतो. रात्रीचा प्रवास तर करतच नाही. त्या रोडनं कधीच करत नाही. नाही मग समजा अर्जंट जर कधी काम लागलं समजा जायचं तर एकटा कधीच नाही जात. नाही ग्रुपमध्येच. हां ग्रुप. मग तुम्हाला ह्या गोष्टी कधी खऱ्या वाटल्या मग? नाही आता वेळेस म्हणजे आता लय जण सांगत होते ना, तर त्याच्या संग घडलं होतं ते म्हणत त्याची स्टोरी अजून माहीत नाही. सांगणार माहीत पडली. पण तुमच्या गावामध्ये ही चर्चा आहे का बा नेमकं तिथं काहीतरी? होतं ते आहे. पण हे ज्या गोष्टी घडल्या तिथे आबांना पूर्णपणे माहीत होतं. हो आम्हाला. ती तुम्हाला त्या गोष्टी सांगत समजा. हा भेव पूर्ण म्हणजे तुमच्या जसं गावातल्या लोकांनी पण त्या गोष्टी अनुभव केल्या का? हा अनुभव ज्याला घडले त्यानं अनुभव केले. यांनी सांगितलं तुम्हाला समजा अनुभव. आता एक जण सांगणार 50 जण जर घडलं असेल तर अनुभव येतेच ना. म्हणजे मग आताही त्या गोष्टी प्रचलित आहेत की कमी झाल्या काही? नाही कमी नाही होणार. लोकांना काय ज्याची राशी लागते त्याला तर दिसणारच. तेही बरोबर आहे. मग या चॅनलच्या या व्हिडिओच्या म्हणजे या स्टोरीच्या मार्फत तुम्ही लोकांपर्यंत काय संदेश पोहोचू शकता समजा असं? म्हणजे लोकांना तुमचं सांगणे काय की बाबा भूतं असतात की नसतात? भूतं असतात. नाही लय लोक आहे की आता टेक्नॉलॉजी लय मोठी आहे की कोणी हे नाही करत. कोणी शिक्षण झालं तर या गोष्टीवर कोणी हे नाही करत. विश्वास नाही ठेवत समजा. कोणी म्हणजे कसं हे आता कोणी यावेळेस असं रात्रीचं कोणी प्रवास नाही करत, कोणी घुमत नाही तर त्याच्या संग हे गोष्टी घडतच नाही. आपल्यासारखं समजा जो खेड्याखाड्यात राहते तो असं बेरात्री त्याला कधी पण वावरात जायचं, कधी याचं राहायचं. त्या ज्या टायमावर जायचं त्या टायमावरती जायचं आपलं हे होते. तर ते होते. म्हणजे मग सायन्स जसं की अशा बी काही गोष्टी आहेत की बा त्या गोष्टीचा सायन्स बी आतापर्यंत शोध नाही घेऊ शकलो. नाही जसे गावामध्ये बऱ्याच काही प्रकारे समजा अंधश्रद्धा म्हणा एका प्रकारची की लोक म्हणतात की बा असं नाही करू किंवा तसं नाही करू. तर त्या गोष्टीचा अजून सायन्स पण समजा त्या गोष्टीचं हे नाही करू शकलो, शोध नाही घेऊ शकलो. तर ह्या गोष्टी तुमच्या हिशोबाने समजा आहेत आणखी? आहेतच. आहेत कोणी म्हणजे घेत नाही पण आहेत हे खरं म्हणजे रिअलमध्ये आहेत हे. पण ज्यांना घडतो त्यांनाच त्या गोष्टीचा अनुभव असतो. सगळ्यात जास्त ज्याला घडतं त्यालाच अनुभव असतो की त्याचा जीव कसा वाचेल असतो. तो त्याच्याशी डबल काही मस्करी करत नाही. त्या संग डबल काही हे नाही छेडछाड नाही करत. तो रात्रीचा प्रवास पण बंद करतो. किती अर्जंट असो एकटा कुठेच जात नाही. अशा मग स्टोऱ्या बहुतेक समजा तुमच्या लोकांना अशा खूप ऐकलेल्या आहेत की तुम्ही असे किंचितच एक दोन ऐकल्या म्हणून? नाही मला स्टोरी पण आता पण कोणी सांगते ना
तर मी लय मन लावून ऐकतो. तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे कारण की तुमच्या नाही, रिअल म्हणजे अनुभव ज्या लोक जे सांगते तो असं फेक काही स्टोरी सांगत नाही, बरोबर आहे. तो रिअलच सांगणार ना. आणि सांगण्यामध्ये बी फेक त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतेच ना त्या गोष्टी. समजा हां. फेक जर म्हटलं ना तर कुठं हास्य वगैरे काही होतेच, पण ज्याच्या सगळं घडते तो पूर्ण मनापासून सांगते गोष्टी आणि त्या त्याच्या गोष्टी ऐकाव्या अंगावरती वाटतात. काटे वाटे सगळे उभे असतात. तो सांगायच्या वेळेस पुरा जीव एकत्र आणि कातोडा करून सांगते. खरी गोष्ट आहे. अशीच तुमच्या मार्फत जे काही तुमचे अनुभव आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. आणि ह्या जी स्टोरी आहेत म्हणजे तुमच्या माध्यमातून असं कुठेतरी वाटते आम्हाला की लोकांसोबत घडलेल्या ज्या स्टोरी आहेत ते रिअल आहेत, म्हणजे एका प्रकारच्या फेक नाहीत म्हणून. आणि ज्यांना अनुभव येतो ते त्यांनाच माहिती असते त्यांची स्टोरी काय असते. तर मित्रांनो, जो संतोष भाऊचा अनुभव आहे तो त्यांच्या मित्राच्या आजोबांचा आहे, जे की कोरोना पिरियडमध्ये वारले. त्यांच्या म्हणणीप्रमाणे की त्यांच्या गावाला लागून एक शी आहे. शी म्हणजे की त्या गावाची जी सीमा असते, म्हणजे जिथून ते गाव सुरू होते, त्या शीच्या जवळ लहान लेकराचा आणि एका बाईचा चहाड किंवा त्यांचा आवाज किंवा रडण्याचा लोकांना दिसून आलं. आणि ती जी स्टोरी संतोष भाऊला जेव्हा त्या आजोबांनी सांगितली तर तेव्हा ह्या स्टार्टिंगला त्यांना फेकच वाटत होते. पण कुठंतरी जेव्हा लोकांना म्हणजे असा एक माणूस सोडून असे जेव्हा जास्त लोकांनी त्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया दिली किंवा इथं खरंच काहीतरी आहे म्हणून, तेव्हा त्यांना पण कुठंतरी ह्या गोष्टी वाटू लागल्या की आहेत म्हणून. अशा बरेच काही त्या शीच्याबद्दल त्यांच्या गावामध्ये अशा अफवा पसरलेल्या आहेत किंवा तिथं ह्या गोष्टी दिसतात. तर ती जी स्टोरी आहे मित्रांनो ते त्या आजोबासोबत रिअलमध्ये घडलेली होती आणि ती यांना आणि त्यांच्या मित्रांना ते पूर्णपणे सांगितले होते त्यांनी. तर मित्रांनो, स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि ज्या घटना असतात ना ज्यांच्या संग घडतात हे त्यांनाच माहिती असते की त्यांचा अनुभव काय असते म्हणून. तर ज्यांना विश्वास असतो त्या गोष्टीवर त्यांना सांगायची गरज नसते, आणि ज्यांना विश्वासच नसतो त्यांना तुम्ही रिअलमध्येही भूत दाखवला तरी त्यांना विश्वास बसत नसतो. अशाच घटना मित्रांनो घडतात आणि ते दिसूनही येतात. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा तुमच्यासाठी आणखीनही असे नवनवीन जे लोकांसंग थरारक घटना घडलेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोचवू. बाकी तुमचेही काही अनुभव असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सेंड करा. त्यास तुमचे जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यामार्फत आम्ही लोकांपर्यंत तुमचा जो वैयक्तिक अनुभव आहे तो लोकांपर्यंत नक्की पोचवू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.